चला 12th मॅन या माहीम वॉरियर्स. तर गोलंदाज तन्मयला आपण पाहत आहेत. फलंदाजी मार्क वर मनोहर नम सरांना, नॉन स्ट्रायकर एंडला आकाश शिंगडे. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळाला, परंतु या ठिकाणी लेंथ आपण पाहतोय ट्रॅम लाईन वरून गेला आणि याच कारणास्तव पंताने दर्शवला इट इज अ वाईड बॉल. दोन चेंडू आतापर्यंत वाईडच्या माध्यमातून पाहायला मिळाले आणि 2 धावा खर्च करताना एक्स्ट्राच्या माध्यमातून गोलंदाज तन्मय या षटकातील पुनश्च पहिला चेंडू घेऊन ओव्हर द विकेटचा वापर. यावेळेस देखील आपण पाहतोय तिसरा वाईड बॉल हाताळला जातोय. लेंथ काही सापडत नाहीये. गोलंदाज तन्मय उमतोल याला आपण पाहतायत गोलंदाजी करताना P1 मध्ये. चेंडू थोडासा नवीन असतो, कापूस असतो चेंडूवरती आणि याच कारणास्तव लेंथ लाईन सापडत नसते आणि तेच पाहायला मिळालंय. आतापर्यंत 3 चेंडू दिशाहीन पाहायला मिळालेत, अर्थात वाईड बॉल. या षटकातील पुढील चेंडू यावेळेस चांगल्या अनुषंगाने हा चेंडू पिच केला आणि स्वतः फॉलो थ्रू मध्ये पाहायला मिळाला. तन्मय उमतोल या ठिकाणी गोलंदाजी करताना P1 मध्ये एकलव्य संघाच्या माध्यमातून. दुसऱ्या बाजूने आपण पाहत आहेत माहीम वॉरियर्स संघाच्या माध्यमातून मनोहर नमसर इज ऑन स्ट्राइक आणि नॉन स्ट्रायकर एंडला स्टार आयकॉन प्लेयर आकाश शिंगडे. असे 2 ओपनिंग पेअर बॅटर माहीम वॉरियर संघाच्या माध्यमातून दाखल झालेत. धावा लागलेत 3, चेंडू फेकलेत 1. या षटकातील पुढील चेंडू यावेळी चांगल्या रीतीने थोडासा आखूळ टप्पा होता, त्यावर आपला जलवा दर्शवला मनोहर नम यांच्या बॅट मधून येतोय PTAPL चौकार. दोन चेंडू फेकले गेलेत आणि स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय ते म्हणजे 7 या आकड्यावरती. चांगली फलंदाजीचा पुनरुत्तीकरण मनोहर नम सरांच्या माध्यमातून. पुढील चेंडू यावेळेस देखील ऑन साइडला इनटू द गॅप मध्ये 1 बाउन्स 2 बाउन्स अँड ओव्हर द लाईन. बॅक टू बॅक 4 रन. धावांचे कधी जाऊन पोहोचले 11 या आकड्यावरती. 3 चेंडू फेकले गेलेत आणि 11 धावा. गोलंदाज तन्मय उमतोल पुनश्च ओव्हर द विकेट. यावेळेस फक्त टायमिंग सुंदर रीतीने फ्लाइंग कॅच, काही कम्मलीचं झेल या ठिकाणी परिपूर्ण होताना आपण बघितला. पूर्णपणे स्वतःला झोकून दिला आणि या स्पर्धेतील आजच्या रजनीतील सुंदर फुलातून झेल या ठिकाणी परिपूर्ण होताना आपण पाहतायत. नितेश बर्फे यांना आपण बघितलं ब्रँड ऑफ कमारे, काय सुंदर रीतीने पूर्णपणे स्वतःला झोकून दिला. जणू काही आपण इंटरनॅशनल क्रिकेटचं लेवलचं फील्ड पाहिली अशा अनुषंगाने हा झेल परिपूर्ण केला. गुड कॅच ऑफ क्वालिटी, फर्स्ट विकेट डाऊन. धावांची गती आपण पाहतायत 12 धावा. यावेळेस पुन्हा तन्मय उमतोल पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. यावेळेस चेंडू वाईड बॉल, या षटकातील 4था वाईड बॉल आपण पाहतायत. एक्स्ट्राच्या माध्यमातून धावा या ठिकाणी खर्च करताना P1 मध्ये तन्मय हा गोलंदाज पाहायला मिळालाय.
13 धावा स्कोर कार्ड वरती लागला गेल्यात. नवीन फलंदाज नॉन स्ट्राइक एंडला आपण पाहत आहेत मनीष. यापुढे सुंदर रीतीने टायमिंग के साथ या ठिकाणी फेकून दिला चेंडूला. आकाश शिंगडे ब्रँडचा ब्रँडेड PTAPL षटकार. षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाज राकेश आपण पाहू शकाल. समोर बॅटर मनीष उराडे. यापुढेच वाईट बॉल पाहायला मिळाला. एक्स्ट्रा धावा देताना एकलव्य संघ आपण पाहतो. आतापर्यंत 5 वाईट चेंडू या ठिकाणी हाताळले गेलेत आणि फक्त 6 चेंडूंचा खेळ झालाय. त्याच्यामध्ये आपण पाहताय त्या ठिकाणी 5 वाईट बॉल. सुधारणा करावी लागेल एक गोलंदाज म्हणून. आवश्यकता आहे फलंदाजी मार्क वरती मनीष उराडे. पुढील चेंडू राकेश गोवारी. यावेळेस फुल टो चेंडू सुंदर रीतीने लॅप स्वीप केलाय आणि चेंडू निघून जातोय. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. PTAPL चौकार. धन्यवाद डीजे. धावांची गती जाऊन पोहोचलाय ती म्हणजे 24 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. गोलंदाज षटक क्रमांक 2 मध्ये राकेश गोवारी ओव्हर द विकेट. यावेळेस इनफिल्डला ब्रेक केलाय चांगल्या अनुषंगाने. इनसाइड अँड आउटचा फटका. बॅक टू बॅक 4 रन. धन्यवाद डीजे. धावांची गती जाऊन पोहोचले 28 धावा स्कोर कार्ड वरती. पुढील चेंडू. यावेळेस देखील चांगला फटका आहे. 3 चेंडू आणि 3 सलग चौकार. मनीष उराडे इज ऑन फायर. धन्यवाद डीजे. धावांची गती जाऊन पोहोचलंय ते म्हणजे 32 धावा या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत मनीषने 4 चेंडू फेस केलेत आणि 13 धावा या 325 स्ट्राइक रेटने जमवल्या गेल्यात. पुढील चेंडू. यावेळेस देखील चेंडू इनटू द गॅप मध्ये. 1 बाउन्स 2 बाउन्स 3 बाउन्स ओव्हर द लाईन. 4 चेंडू आणि 4 चौकार. धन्यवाद डीजे. काही कमालीचा भन्नाट फॉर्म मध्ये मनीष उराडे ब्रँड ऑफ सातपाटी. 4 चेंडू आणि 4 सलग चौकार. 36 स्कोर कार्ड. यावेळेस देखील चेंडू मात्र लॉंग स्टॉप रिजन मधून फ्लाय झालाय. 5 चेंडू आणि 5 चौकार या ठिकाणी आतापर्यंत आपण पाहिले.
IPL मध्ये आपण जर बघितलं तर अजिंक्य रहाणे हा पहिलाचा फलंदाज ठरला 2014 मध्ये. त्याने 6 चेंडूमध्ये 6 चौकार मारण्याचा कारनामा केला. 2021 मध्ये आपण बघितलं होतं ज्या अनुषंगाने पृथ्वी शॉ याने शिवम मावीला 6 चेंडूमध्ये 6 चौकार मारण्याचा कारनामा केला होता. तशाच अनुषंगाने कारनामा करेल का फलंदाज मनीष उराडे. अंतिम चेंडू यावेळेस देखील ऑफ साइडला 6 चेंडू आणि 6 चौकार. टाळ्यांचा गजर येऊ द्या. मनीष उराडे ब्रँड ऑफ सातपाडी याच्या बॅट मधून 6 चेंडू आणि 6 चौकार मारण्याचा कारनामा पालघर तालुका आदिवासी प्रीमियर लीग 2023 मध्ये मनीष उराडे. यू क्लास यू ब्युटी. आदरणीय सन्माननीय रामू दुमाडा साहेब यांच्या माध्यमातून 500 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी येत आहे मनीष करता. आदरणीय सन्माननीय रोहितजी राऊत साहेब यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरता आणि रामू दुमाडा साहेब यांच्या माध्यमातून 7000 रुपयांचं आर्थिक सहाय्य लाभलेलं आहे. खूप खूप धन्यवाद. आणि डायनामिक स्पोर्ट्सच्या माध्यमातून 500 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी आलंय. ते म्हणजेच मनीष करता प्रॉपरायटर आपण अप्पीला पाहतो दीपेशला पाहू शकाल. यांच्या माध्यमातून हे 500 रुपये डायनामिक स्पोर्ट्सच्या माध्यमातून काय भन्नाट फॉर्म मध्ये फलंदाजी करताना हे 2 धुरंधर खेळाडू पाहायला मिळत आहेत. मैदान गाजवलं जात आहे. स्कोर कार्ड हे जाऊन पोहोचलंय 4 डिजिट मध्ये 44 धावा या धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 3 मध्ये गोलंदाज उमेश पठारी स्टार आयकॉन प्लेयर हा पाहायला मिळतोय. आतापर्यंत 2 षटक ही फार महागडी ठरली गेलेत. येथून मात्र चांगल्या अनुषंगाने कमबॅक करावं लागेल. नाणेफेकीचा गोल एकलव्य संघाने जिंकला. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय हा घेतला गेला आणि आतापर्यंत आपण जर बघितलं तर चांगली फलंदाजीचं पृथ्वीकरण करताना पाहायला मिळालाय माहीम वॉरियर्सचा संघ. गोलंदाज उमेश पठारी स्विच हिट करण्याचा प्रयत्न. आकाशच्या बॅट मधून चेंडू सीमा रेषा पार. 4 रन. धवनची गती जाऊन पोहोचले 48 धावा स्कोर कार्ड वरती. आदरणीय नितेशजी लाबडे यांच्या माध्यमातून उमेश करता पारितोषिक घेता येईल. जर हॅट्रिक सिद्ध केली तर 1000 रुपयांचं पारितोषिक. गोलंदाज उमेश पठारी पुनश्चेदा गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस डान्सिंग डाऊन टू विकेट खेळण्याचा प्रयत्न. चांगले प्रयत्न केले होते परंतु यावेळेस चेंडू सीमा रेषा पार गेलाय. येत आहेत PTAPL षटकार. चांगली फलंदाजी करताना हे 2 फलंदाज पाहायला मिळत आहेत. पुढील चेंडू या ठिकाणी चांगल्या अनुषंगाने आज स्ट्रोक पाहायला मिळालाय. आदरणीय आदित्य बटवा यांच्या माध्यमातून देखील उमेश करता पारितोषिक. जर विकेट मिळवला तर 100 रुपयांचं पारितोषिक. धवनची गती 56 धावा स्कोर कार्ड. 4 चेंडू फेकले गेलेत. षटक क्रमांक 3 प्रगती पथावरती एकलव्य संघाच्या माध्यमातून उमेश या ठिकाणी पुन्हा एकदा उडवलाय. काही कम्मालीचा भन्नाट फॉर्म मध्ये आकाश शिंगडे ब्रँडचा ब्रँडेड PTAPL षटकार. यावेळेस स्विच हिट देखील सक्सेसफुल झालाय. काय फलंदाजी करतायत हे 2 फलंदाज. भन्नाट
खुखार फलंदाजी यावेळेस डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. 65 धावा या धाव फलकावरती लागल्या गेल्यात. 3 षटकांचा खेळ येथे परिपूर्ण झालाय. एक्सपेन्सिव्ह. चला पाणी घेऊन जा 12th मॅन. जो कोणी असेल आपण सक्रिय राहायचं आहे. एक मैदान म्हटलं की मैदानाचे 8 विभाग या ठिकाणी आपण पाहतोय आणि या 8ही विभागांमध्ये हे 2 फलंदाज हल्ला बोल करताना आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. पहिला रिजन जर आपण बघितला तर थर्डमॅन रिजन, दुसरा रिजन बघितला मैदानाचा तर पॉइंट रिजन, तिसरा रिजन अर्थात कव्हर रिजन, चौथा रिजन मैदानाचा जर आपण बघितला तर मिड ऑफ रिजन, पाचवा मिड ऑन आणि तदनंतर डीप मिड विकेट, फाईन लेग आणि तदनंतर डीप स्क्वेअर लेग अशा अनुषंगाने 8 विभाग या मैदानाचे असतात आणि ह्या 8ही विभागांमध्ये हे फलंदाज फलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. 65 धावा धाव फलकावरती हे पाहायला मिळत आहेत. गोलंदाज जयदीप दुमाडा. पहिला चेंडू चांगल्या पद्धतीने या ठिकाणी पाहायला मिळाला. आकाशच्या माध्यमातून स्ट्रोक 1 धाव परिपूर्ण करताना आणि स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय. ते म्हणजे 66 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत आहेत. धावांची मॅन्युफॅक्चरिंग मशीन या ठिकाणी आपण पाहत आहेत. एका साईडनं मनीष उराडे, दुसऱ्या बाजूने या ठिकाणी आपण पाहत आहेत आकाश शिंगडे. पुढील चेंडू एवढेच ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. 2 चेंडू चांगल्या अनुषंगाने आतापर्यंत हे पाहायला मिळालंय. जयदीप दुमाडा गोलंदाजी मार्क वरती आहे. षटक क्रमांक 4 प्रगती पथावरती आहे आणि या 2 चेंडू मध्ये 2 धावा येताना स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 67 रन. पुन्हा जयदीप ओव्हर द विकेटचा वापर करतोय. यावेळेस कट करण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. चांगले गोलंदाजी, कमबॅकिंग गोलंदाजी आपण पाहताय. 3 षटक महागडी आणि तदनंतर आपण पाहताय 4थ्या षटकामध्ये हे 3 चेंडू चांगल्या पद्धतीने हाताळले गेलेत. इकॉनॉमिकल गोलंदाज जयदीप आतापर्यंत पाहायला मिळालाय. या षटकातील पुढील चेंडू यावेळेस हा चेंडू डाऊन द लेग निघून गेला. या पंचांनी दर्शवलं. वाईट चेंडू एकदा या ठिकाणी आडन होईल आणि स्कोर कार्ड जाऊन पोहोचताय 68 रन. जयदीप दुमाडा ओव्हर द विकेटचा वापर. यावेळेस देखील आपण पाहत आहेत वाईड बॉल. खूप एक्स्ट्रा रन आतापर्यंत या ठिकाणी आपण पाहत आहेत एक खर्च केले जात आहेत. स्कोर कार्ड जाऊन पोहोचले 69. 69 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. 3 चेंडू चांगल्या पद्धतीने हाताळले आणि तदनंतर 2 वाईड बॉल. जयदीप यावेळेस सुंदर रीतीने ऑन साइडला स्टँड अँड डिलिव्हर. आकाश शिंगडे ब्रँड ऑफ माहीम मिठागर च्या बॅट मधून षटकार. is 75 ऑन बोर्ड. 75 धावा या धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. जयदीप दुमाडा पुन्हा एकदा
या षटकातील 5 चेंडू फेकले गेलेत. स्कोर कार्ड 75. अंतिम चेंडू जयदीप ऑन साइडला अलॉंग दी कार्पेट. हा चेंडू निघून गेलाय. एक धाव या ठिकाणी मिळते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. चांगलं कॉलिंग पाहायला मिळाला आणि येथे 2 धावा परिपूर्ण करताना फलंदाज आकाश आणि मनीष धावांची गती जाऊन पोहोचते. 4 षटकांचा खेळ झालाय परिपूर्ण आणि माहीम वॉरियर्स हा संघ जाऊन पोहोचलाय. 1 गडी बाद 77. गोलंदाज उमेश पठारे याला आपण पाहत आहेत. 2 फलंदाज या ठिकाणी आपण पाहत आहेत. हॅट्रिक करता जर आपण बघितलं तर मयूर हेमाडे यांच्या माध्यमातून 500 रुपयांचं पारितोषिक उमेश पठारे यांच्याकरता आलंय. समोर फलंदाज मनीष उराडे खूप चांगल्या टच मध्ये चांगल्या फॉर्म मध्ये फलंदाजी करताना या मॅच मध्ये आपण त्याला पाहिलंय. त्यावेळेस सुंदर रीतीने ऍक्शन पॅक कॅलेंडर स्ट्रोक मनीष उराडे ब्रँड ऑफ सातपाडीच्या बॅट मधून षटकार. एका साइडनं मनीष 9 चेंडू मध्ये 32 धावा. आकाश शिंगडे 12 चेंडू मध्ये 36 धावा. चांगलं योगदान. यावेळेस फ्लाइंग स्लीप मध्ये चेंडू जाताना आपण पाहत आहेत. 1 धाव मिळाली आणि एका धावेसहित स्कोर कार्ड 84. 84 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत आहेत. तुफानी पारी खेळताना आपण पाहत आहेत. हे 2 फलंदाज चांगली पार्टनरशिप दोघांमध्ये आपण पाहत आहेत. 73 धावेंची 22 चेंडूंमध्ये. त्याच्यामध्ये आकाश 36 योगदान आणि मनीषचं 33 धावेचं योगदान पाहायला मिळालंय. यावेळेस देखील ऑन साइडला हा स्ट्रोक पाहायला मिळतोय. 1 धाव परिपूर्ण झाली आणि स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय ते म्हणजे 86 रन. या स्पर्धेतील हाईट स्कोर आपण पाहत आहेत. माहीम वॉरियर्स संघाच्या माध्यमातून 4 चेंडू फेकले गेलेत. षटकार आणि तदनंतर 3 सिंगल रन अशा अनुषंगाने 86 स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत आहेत. कमालीची पार्टनरशिप दोघांमध्ये आपण पाहत आहेत. ज्या अनुषंगाने फलंदाजी केलंय 2 फलंदाजांनी. गोलंदाज उमेश या षटकातील 5वा चेंडू घेऊन यावेळेस देखील आपण पाहतोय नो चान्स फॉर दिस फिल्डर ॲज शार्प ॲज अन ॲरो. बाणासारखा वेगवान बाणासारखा गतिवान चौकार आणि स्कोर कार्ड 90 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. अंतिम चेंडू षटक क्रमांक 5 मधील गोलंदाज उमेश पठारे कशा अनुषंगाने गोलंदाजी करेल. हातबल झालेत गोलंदाज. ज्या अनुषंगाने आतापर्यंत हे 2 फलंदाज फलंदाजी करतायत. यावेळेस एकदम मिळते आणि स्कोर कार्ड जाऊन पोहोचलंय ते म्हणजेच 91. 91 धावा स्कोर कार्ड वरती. मैदानाच्या आतमध्ये वादळ आलाय. मैदानाच्या आतमध्ये तुफान आलाय. मैदानाच्या आतमध्ये सुनामी आलाय आणि त्या सुनामीचं नाव आकाश शिंगडे आणि मनीष उराडे. काय फलंदाजी करतायत. बेधडक मनीष आणि आकाश फलंदाजी करतायत एकदम कडक. 91 धावा 5 षटकांचा खेळ झालाय परिपूर्ण. या ऐकूया संगीत कक्षामधून एक सुपरहिट सॉन्ग. लगेच येऊया लाईव्ह ऍक्शन मध्ये.
धन्यवाद. गोलंदाज जयदीप याला पण पाहतायत. 6वं आणि अंतिम षटक. यावेळेस फटका फसलाय. जयदीप चेंडू खाली, परंतु या ठिकाणी झेल सुटलाय. भाग्यनिधी या भाग्यवान का साथ हे मात्र पाहायला मिळाला. 2 धावा परिपूर्ण. 3री धावेचा प्रयत्न या ठिकाणी केला आणि यावेळेस आपण पाहतायत आकाश रनआउटच्या माध्यमातून परतला गेलाय तंबू मध्ये. गॉन. गावागावात एकच वादा आमचा राजू दादा, एकच वादा आमचा राजू दादा. धन्यवाद. 16 चेंडूमध्ये 44 धाब्याचं योगदान. टाळ्यांचा गजर या ठिकाणी स्टँडिंग मोशन देताना आपण पाहताय. त्या ठिकाणी दीपेश उराडे यांच्या प्रत्येक षटकाराकरता प्रत्येकजी शिंगडे अप्पी यांच्या माध्यमातून 500 रुपयांचं पारितोषिक. चेंडू सेली मिडॉन मध्ये निघून गेला. 1 धाव मिळते या चेंडूवरती. स्कोर कार्ड 94. 94 धावा या स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. जयदीपचं षटक आपण पाहतायत. 6वं आणि अंतिम षटक. या स्पर्धेमधील हाईट स्कोर आपण पाहतायत 94. 94 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. दीपेश उराडे प्रत्येक षटकाराकरता अप्पी यांच्या माध्यमातून 500 रुपयांचं पारितोषिक. कलात्मक स्ट्रोक, स्विच हिट आणि यावेळेस चेंडू निघून गेला सीमारेषा पार. चौकार. धन्यवाद. 98 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. उर्वरित चेंडू शिल्लक आहेत या षटकातील, ते म्हणजे 3. यावेळेस सुंदर रीतीने काय कमालीचा रॅम शॉट अर्थात सुपला शॉट या ठिकाणी आपण पाहतोय आणि स्कोर कार्ड 3 डिजिट मध्ये जाऊन पोहोचलाय. 102. 102 धावा या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत आहेत. यावेळेस या चेंडूवरती जर चौकार येईल, लगातार 3 चौकार दीपेशच्या बॅट मधून आणि अप्पी यांच्या माध्यमातून 500 रुपयांचं पारितोषिक. संधी आहे दीपेशकडे. यावेळेस देखील आपण पाहतोय सुंदर रीतीने 3 चेंडू मध्ये 3 चौकार आणि प्रतीक शिंगडे अप्पी यांच्या माध्यमातून आपण पाहतायत 500 रुपीचं कॅश प्राइज. 500 रुपयांचं पारितोषिक दीपेश उराडे यांच्याकरता आलाय. धावांची गती हिट जाऊन पोहोचलंय, ती म्हणजेच 106. अंतिम चेंडू आहे. या चेंडूवरती जर चौकार आला तर 1000 रुपये अप्पी यांच्या माध्यमातून. गोलंदाज जयदीप. धावांची गती जर आपण बघितली तर 106. 106 धावा स्कोर कार्ड वरती आणि 107 धावेचं मोठं टार्गेट एकलव्य या संघासमोर ठेवण्यात आलंय माहीम वॉरियर्स या संघाने. चला नेक्स्ट मॅच सामना क्रमांक 5 पाहायला मिळेल, तो म्हणजेच देवा 11 आणि वाघोबा प्रतिष्ठान अशा 2 संघांमध्ये. Ciao.
चला दोन कर्णधार आपण टॉस बॉक्स मध्ये या. देवा 11 संघाचे कर्णधार आणि वाघोबा प्रतिष्ठान संघाचे कर्णधार आपण टॉस बॉक्स मध्ये या. गोलंदाज चेतन भावर गोलंदाजी करताना आपण पाहू शकाल. दोन चेंडू चांगल्या पद्धतीने हाताळले गेलेत. विजय करता मोठा आव्हान. तर या ठिकाणी आपण पाहतोय मान्यवरांचं शुभ आगमन झालंय. आदरणीय सन्माननीय श्रोत विजयजी भोये साहेब विक्रमगड त्यांच्या माध्यमातून आम्हाला प्लेअर ऑफ द मॅच टी शर्ट लाभलेले आहेत. त्याच पद्धतीने आदरणीय सन्माननीय मितेशजी तरे सरांचं आगमन झालंय. त्या संवेद आदरणीय सन्माननीय मंगेशजी मर्ले सरांचं आगमन झालंय. आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करीत आहोत. वेलकम. आदरणीय सन्माननीय मंगेशजी मर्ले सरांच्या माध्यमातून नाणेफेकीचा कोल या ठिकाणी केला जाईल. एका साईडनं संघ पाहायला मिळतोय तो म्हणजेच देवा 11 आणि दुसऱ्या बाजूनं वाघोबा प्रतिष्ठान. अशा दोन संघांमध्ये नेक्स्ट बॅटल ही पाहायला मिळेल. आणि मंगेशजी मर्ले सरांच्या माध्यमातून या ठिकाणी टॉस बॉक्स मध्ये आपण पाहतायत नाणेफेकीचा कोल केला जातोय. देवा 11 आणि वाघोबा प्रतिष्ठान सामना क्रमांक 5 आणि त्याचा नाणेफेकीचा कोल मंगेशजी मर्ले सरांच्या माध्यमातून या स्पर्धेचे विशेष अतिथी महोदय. धन्यवाद. पुढील मॅचच्या दिशेने 4 चेंडू फेकले गेले. एक षटकार एक चौकार. विकीच्या बॅट मधून पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीने या ठिकाणी स्ट्रोक पाहायला मिळालाय. स्टॉप चांगल्या पद्धतीने केलाय मिळेल या ठिकाणी ती म्हणजेच 1 धाव आणि स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 11 रन. 11 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत आहेत. यावेळेस उमेश पठारे याला आपण पाहतोय फलंदाजी मार्क वरती. मोठा आव्हान आहे 107 धावेचं आणि त्याचा पाठलाग करताना आपण पाहतायत एकलव्य या संघाला 5 चेंडू फेकले. धावा लागल्या धाव फलकावरती 11. चला थोडस स्पीडअप करा प्लीज. पंच आपण देखील ताकीद द्या. गोलंदाज या ठिकाणी चेतन गोलंदाजी करताना या ठिकाणी आपण पाहताय अंतिम चेंडू षटकातील. यावेळेस चांगल्या पद्धतीने 17 धावा जो रिक्वायर्ड रन रेट होता त्या रन रेटने या ठिकाणी एकलव्य संघ पोहोचलाय. 17चा रन रेट पाहिजे होता आणि तोच या ठिकाणी पाहायला मिळतोय. रिक्वायर्ड रन रेट परिपूर्ण करताना एकलव्य संघ चांगली स्टार्ट मिळवून दिलाय. उमेश पठारे आणि विकी ठाकरे यांच्या माध्यमातून विदाउट लॉस ऑफ विकेट 17 रन स्कोर कार्ड या ठिकाणी पाहायला मिळालं. एकलव्य संघाचं मोठं लक्ष आहे परंतु विसरून चालणार नाहीये. क्रिकेटच्या परिपटलावरती मोठ्यातली मोठी टोटल देखील चेस झाले. ज्या अनुषंगाने आपण पाहिलं होतं टेस्ट क्रिकेटमध्ये 2003 मध्ये 5व्या दिवशी वेस्ट इंडिज या संघाने ऑस्ट्रेलिया संघाविरोधात 418 धावा परिपूर्ण चेस केल्या होत्या. वन डे क्रिकेटमध्ये 2006 मध्ये साऊथ आफ्रिका या संघाने ऑस्ट्रेलिया संघाविरोधात 438 धावा देखील चेस केल्या होत्या. आणि T20 क्रिकेटमध्ये 245 धावा देखील साऊथ आफ्रिका या संघाने न्यूझीलंड संघाच्या विरोधात चेस केल्या होत्या. अशा अनुषंगाने रेकॉर्ड आहेत. इंडियन प्रीमियर लीग मध्ये 224 धावा राजस्थान रॉयल्स संघाने पंजाब संघाच्या विरोधात या चेस केल्या होत्या. तशाच पद्धतीने या धावा होतील. मी करेन आत्मविश्वास फार महत्वाचा आहे. यावेळेस ट्रॅम लाईनच्या बाहेर चेंडू आहे आणि पंच दर्शवतायत वाईट बॉल. गोलंदाज मनीष उराडे याला आपण पाहतोय स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 18 या आकड्यावरती 18 रन हे स्कोर कार्ड पाहायला मिळत आहे. म्हणूनच म्हणतात ना की लक्ष्य कोई बडा नाही, हारा वो जो कभी लढा नाही और जीता वो जो कभी डरा नाही. यावेळेस चेंडू हवेमध्ये आणि यावेळेस झेल सोडण्यात आलाय. जीवदान मिळालंय. संधी आहे. संधीचं सोनं येथून करावं लागेल कारण की संधी पुन्हा पुन्हा येत नसते हे आपण सातत्याने पाहिलंय. आणि यावेळेस 19 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत आहेत.
यावेळेस उमेश पठार इज ऑन स्ट्राईक. चांगलं कॉम्बिनेशन लेफ्टी रायटीचं, मोठं लक्ष आणि मोठं लक्षाचा पाठलाग करताना ओपनिंग पेअर एकलव्य संघाचे आपण पाहत आहे. उमेश पठारे आणि विकी ठाकरे. गोलंदाज पुन्हा एकदा मनीष उराडे. काही कमालीची फलंदाजी पहिल्या इनिंग मध्ये पाहायला मिळाले आणि यावेळेस गोलंदाजी मार्क वरती येतोय पुढील चेंडू घेऊन. यावेळेस फटका फसलाय चेंडू हवेमध्ये आणि या ठिकाणी पुन्हा एकदा चेंडू हवेत आणि पुन्हा एकदा या ठिकाणी झेल सुटला गेलाय. दोनही फलंदाजांना जीवदान मिळालंय. जेव्हा जेव्हा झेल सुटलाय तेव्हा तेव्हा इतिहास घडलाय असे कित्येक किस्से सांगावे. 13 नोव्हेंबर 2014 या दिवशी ईडन गार्डन कोलकाताच्या मैदानावरती रोहित शर्मा यांचा झेल हा अवघ्या 4 धावसंख्येवरती तिसरा परेरा यांनी सोडला आणि तदनंतर 264 धावांचा वर्ल्ड रेकॉर्ड झाला. तशाच पद्धतीने 2019च्या वर्ल्ड कप मध्ये पहिल्या सामन्यामध्ये कगिसो रबाडा यांनी रोहित शर्मा यांचा झेल अवघ्या 10 या धावसंख्येवरती सोडला आणि तदनंतर रोहित शर्मा यांनी 129 धावा केल्या आणि तो सामना जिंकून दिला. म्हणून झेल टिपणं फार आवश्यक आहे. यावेळेस झेल परिपूर्ण झालाय. पहिला गडी बाद झालाय. विकी बॅक टू द रगआउट गॉन. न्यू बॅटर जयदीप या ठिकाणी दाखल झालाय. तिसऱ्या क्रमांकावरती फलंदाजी करण्याकरता. धावा लागल्यात 20 धाव फलकावरती. गोलंदाज मनीष उराडे. पुढील चेंडू यॉर्कर लेनचा प्रयोग पाहायला मिळाला. टप्पा चूक ठेवला. चांगल्या पद्धतीने आपण पाहत आहे. हे षटक आतापर्यंत पाहायला मिळालंय. पहिल्या षटकामध्ये धावा होत्या 17 आणि तदनंतर आपण पाहतोय एक चांगलं षटक मनीषच्या माध्यमातून परिपूर्ण करण्याचा प्रयत्न. यावेळेस प्लेड अँड मिस. बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू मध्ये गती एवढी होती की बॅटचं स्विंग होण्यापूर्वीच चेंडू या ठिकाणी डिलिव्हर झाला. प्लेड अँड मिस. डॉट बॉल या ठिकाणी आपण पाहू शकाल. पुन्हा मनीष यावेळेस सुंदर रीतीने उडवलंय चेंडूला आणि वाईडिश लॉंग ऑफ झोन वरून या ठिकाणी 4 धावे सहित जयदीपला आपण पाहतोय. सुंदर स्ट्रोक सिलेक्ट केला आणि धावांची गती या 4 धावे सहित जाऊन पोहोचले 24-24. गोलंदाज नमित येतोय. षटक क्रमांक 3 मध्ये 24 धावा धाव फलकावरती लागल्यात. येणारे चेंडू आहे 24 आणि 83 धावेचं टार्गेट समोर. रिक्वायर्ड रन रेट जर आपण बघितला तर या ठिकाणी जाऊन पोहोचलाय 20.75. नमितचा पहिला चेंडू. खोलवर टिपायचा चेंडू आणि यावेळेस आपण पाहतायत पंच दर्शवतायत की आपण चेंडू हाताळून पंचांच्या समोर उभे राहिलात आणि याच करता थोडंसं डिफिकल्ट झालं पंचांना. यस आपण पाहताय साइड स्क्रीनवर या ठिकाणी आपण पाहतोय चांगल्या पद्धतीने हा चेंडू पाहायला मिळाला होता.
आदरणीय रंजनजी पराड सरांच्या माध्यमातून जयदीपच्या प्रत्येक षटकाराकरता 100 रुपयांचं पारितोषिक, त्याच पद्धतीने आदरणीय कैलासजी बरड साहेब यांच्या माध्यमातून देखील जयदीपच्या प्रत्येक षटकाराकरता 100 रुपयांचं पारितोषिक. धावांची गती जाऊन पोहोचलंय ती म्हणजे 28 धावा स्कोर कार्ड वरती. येणारे 22 चेंडू आणि 79 धावेचं लक्ष समोर. चला प्लीज घाई करा, थोडासा जास्त वेळ या ठिकाणी टाइम स्पेंड केला जातो याची नोंद असू द्या. गोलंदाज नमित पुनश्चेदा आपण पाहतोय. गोलंदाजी मार्क वरती येतोय समोर उमेश पठारी. यावेळेस फुलटच चेंडू चांगल्या अनुषंगाने स्ट्रोक पाहायला मिळाला. एक धाव या ठिकाणी जरूर परिपूर्ण करताना स्कोर कार्ड 29 वर जाऊन पोहोचलाय. 29 धावा स्कोर कार्ड वरती. 3 चेंडू फेकले गेलेत षटक क्रमांक 3 मधील. 29 धावा आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. या षटकातील पुढील चेंडू घेऊन गोलंदाज नमित. यावेळेस जयदीप ऍज अ बॅटर आपण पाहत आहे. यावेळेस बॅटची एज आणि कॉट बिहाइंड होताना जयदीप तंब मध्ये परतला गेलाय. गॉन. नवीन फलंदाज उमेश अंबात. यावेळेस देखील बॅटची एज पाहायला मिळाली. चांगले प्रयत्न या ठिकाणी आपण पाहत आहेत. चांगले गोलंदाजी नमितच्या माध्यमातून आपण पाहत आहे. षटक क्रमांक 3 मध्ये 29 धावा स्कोर कार्ड वरती. अंतिम चेंडू शिल्लक या षटकातील. षटक क्रमांक 3. यावेळेस पुनश्च एकदा सुंदर रीतीने हा चेंडू नमितच्या माध्यमातून परिपूर्ण झालाय. 3 षटकांचा खेळ झालाय कंप्लीट. येणारे 18 चेंडू आणि आवश्यकता आहे 78 धावेची. गोलंदाज मनीष षटक क्रमांक 4 मध्ये गोलंदाजी करण्याकरता येतोय. 29 धावा स्कोर कार्ड वरती. 18 चेंडू 78 धावेचं मोठं टार्गेट हे समोर पाहायला मिळेल. यॉर्कर लेनचा प्रयोग पाहायला मिळाला. पुनश्च मनीष उराडे. यावेळेस देखील खोलवट टिपाची लेंथ लाईन हाताळली जाते. एक धाव परिपूर्ण झाली. एकाच धावेवरती सॅटिस्फाईड होत आहेत. पॉपिंग क्रीज वरती चांगली फेकी आपण पाहतोय आणि धावांची गती जाऊन पोहोचते 30 आकड्यावरती. 30 रन्स स्कोर कार्ड. मोठं लक्षाचा पाठलाग करताना आपण पाहतायत एकलव्य संघ 107 धावेचा आणि आतापर्यंत आपण पाहताय 30 धावा लावल्या गेल्या. 2 गडी बाद एकलव्य. फलंदाजी मार्क वरती उमेश अंबात. नॉन स्ट्रायकर एंडला उमेश पठारे. गोलंदाज मनीष. यावेळेस एक धाव उमेश अंबात परिपूर्ण करताना पाहायला मिळेल आणि स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 31. 31 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत आहेत. चांगली इकॉनॉमिकल गोलंदाजी मनीषच्या माध्यमातून.
मागील षटकामध्ये 7 धावा दिल्या होत्या, 1 विकेट नोंदवला होता आणि पुनश्च तोच पद्धतीने आपण पाहतायत सातत्य गोलंदाजीमध्ये फलंदाजीमध्ये मनीष उराडेच्या माध्यमातून पाहायला मिळालाय। 3 चेंडू फेकले गेले, 14 चेंडू। यावेळी सुंदर रीतीने पॉपिंग क्रीजचा वापर केला आणि यावेळेस आपण पाहतायत हा येतोय आमच्या मान्यवरांच्या स्वागताकरता सत्कार। अड्डावाली तुझी ताडी कशी किमित ताडी पिन तुझी माझं नर घ्याव अड्डावाली यावेळेस फुलटच चेंडू व्यवस्थित कन्वर्ट करू शकला नाही। 1 धाव या ठिकाणी परिपूर्ण करताना स्कोर कार्ड 38 वर जाऊन पोहोचलाय। 38 धावा। षटक क्रमांक 4 मधील 5 चेंडू फेकले गेलेत, येणारे चेंडू 13। आवश्यकता आहे 69 धावेची। चांगल्या पद्धतीने मनीष गोलंदाजी करताना आतापर्यंत पाहायला मिळाला। पहिल्या इनिंग मध्ये काही कमालीची फलंदाजी केली आणि गोलंदाजीमध्ये ॲज अ ऑलराऊंडर आपण पाहतायत या संघामध्ये आयकॉन प्लेअर नियुक्ती झाली आणि त्याच पद्धतीने त्याचा परफॉर्मन्स राहिला। यावेळेस ऑन साइडला टायमिंग चांगलं मिळालं, उमेश अंबातला पण पाहिला आणि यावेळेस येतोय PTAPL षटकार। 4 धावा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। Volvo Mercedes जोडीवाला XP50 चा गाडीवाला Volvo Mercedes जोडीवाला XP50 चा गाडीवाला BMW घेऊन आला 10 नंबर गाडीला BMW घेऊन आला 10 नंबर गाडीला पंढरी शेट पडके बिगरवाला बिनतोड चकडेवाला पंढरी शेट पडके बिगरवाला बिनतोड चकडेवाला। धन्यवाद डीजे पंढरी शेठ फडके यांचं गीत आपण ऐकलं। महाराष्ट्र बैलगाडी सेनेचे अध्यक्ष 2009 मध्ये बैलगाडी शर्यत जिंकली अवघ्या 11 लाखांची आणि तदनंतर हे गीत सोनाली भोईर यांच्या माध्यमातून तेच ब्रँड ऑफ व्हीगर यांचं गीत आपण ऐकतायत। यावेळेस हा चेंडू फुलटच होता, ऑन साइडला खेळला गेलाय। 1 धाव मिळते उमेश पठारेला, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी आपण पाहतायत सॅक्रिफाईस केलं गेलंय। पुन्हा नमित यावेळेस चांगल्या पद्धतीने आपण पाहतोय स्टँड अँड डिपॉझिट उमेश पठारे ब्रँड ऑफ सफाळेच्या बॅट मधून PTAPL षटकार। या लग्नाला मामाला सांगा, या लग्नाला मामीला सांगा, या लग्नाला मामाला सांगा, या लग्नाला आमचे अश्विनी ताईचे लग्नाला गो, या लग्नाला आमचे अश्विनी ताईचे लग्नाला गो, या लग्नाला। 49 धावा फलकावरती लागल्या गेल्यात, 2 चेंडू फेकले गेलेत। उमेश पठारे चांगल्या पद्धतीने फलंदाजी करताना आपण पाहतायत। नमित पुढील चेंडू घेऊन यावेळेस चांगल्या पद्धतीने डिलिव्हरी पाहायला मिळाली नमितच्या माध्यमातून। एक युवा गोलंदाज याला आपण पाहतोय। नमितचा पुढील चेंडू या ठिकाणी षटकारानंतर आपण पाहतोय 2 चेंडू चांगल्या अनुषंगाने डॉट मध्ये कन्वर्ट झालेत। पुन्हा नमित ओव्हर द विकेट, यावेळेस स्मॅश केलंय ऑन साइडला इनटू द गॅप मध्ये। हा चेंडू निघून जातोय 1 बाउन्स ओव्हर द लाईन, 4 रन। मध्यभागी 53 धावा स्कोर कार्ड वरती। अंतिम चेंडू
नवरा माझा बसला मानवीचे दिसाला अनिकेत नवरा माझा बसला मानवीचे दिसाला धन्यवाद दिलीप. नवीन फलंदाज तन्मय गोलंदाजी मार्कवरती आकाश शिंगडे याला आपण पाहतायत. चांगली फलंदाजी केली आकाशच्या माध्यमातून आपण बघितलं. 44 धाब्याचं योगदान त्याने दिलं आणि यावेळेस अंतिम षटकामध्ये चला घाई करा प्लीज. 6वं आणि अंतिम षटक आवश्यकता या 6 चेंडूमध्ये 54 धावेची अशक्य असं टार्गेट आपण पाहतायत. यावेळेस हा चेंडू ट्रॅम लाईनच्या बाहेर आणि यावेळेस हा वाईट बॉल पाहायला मिळतोय. चला पंचांचा निर्णय अंतिम आहे. डोंट कॉरेल विथ अंपायर प्लीज. यावेळेस पहिला चेंडू वाईट हाताळला जातोय. आकाशच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. पुन्हा गोलंदाज आकाश यापुढे चांगल्या अनुषंगाने फेकून दिलं चेंडूला. 6 धाबा उमेश पठारी यांच्या माध्यमातून 6 रन. नजरेत भरली चंद्रा चांगली फलंदाजी करताना उमेश पठारी या मॅच मध्ये आपण पाहतायत. 16 चेंडू मध्ये 37 धावा त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाल्यात. पहिला चेंडू वाईड आणि तदनंतर षटकार ठोठवला गेलाय. लढाऊ बाणा या ठिकाणी आपण पाहतोय. उमेश पठारे स्टार आयकॉन प्लेअर म्हणून नियुक्ती झाले आणि त्याच्याच पद्धतीने खेळ या ठिकाणी जारी आहे. मैदान गाजवतोय. गोलंदाज आकाश या षटकातील पुढील चेंडू घेऊन समोर लेफ्ट हँडेड बॅटर उमेश यावेळेस देखील पुन्हा एकदा फेकून दिला. अतिशय सुरेख देखना दर्जेदार A1 सेन्सेशनल उमेश पठारे. धन्यवाद दिलीप. 66 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. हारलो तरी चालेल, इतिहास घडला पाहिजे याच हेतू उद्देशाने खेळ जारी आहे. हारलो तरी चालेल, परंतु समोरच्या संघाने म्हटलं पाहिजे की हा खेळ माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण खेळ होता. हारलो तरी चालेल, परंतु जिंकणाऱ्यापेक्षा जास्त चर्चा ही पराभूत होणाऱ्या संघाची झाली पाहिजे. याच हेतू उद्देशाने खेळणं गरजेची गोष्ट आणि तेच करतोय. 17 चेंडू आतापर्यंत फेस केलेत, त्याच्यामध्ये 43 धावा, 5 षटकार, 2 चौकार. उमेश पठारे याला आपण पाहतोय. ब्रँड ऑफ सफाळे फलंदाजी करताना आपण पाहतायत. एकलव्य संघाच्या माध्यमातून 66 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. औपचारिकता बाकी आहे, परंतु उमेश पठारे याचा क्लास आपण पाहतायत. पुढील चेंडू यावेळेस फुल टच चेंडू आणि यावेळेस चिप शॉट आणि यट्स इट्स टेकन. विकेटचं बदन उमेश पठारे गॉन. गावात आलाय असा नवा नवा पाखरू. ते पाखराचे माग माग लागल्यान पोरांच्या नजरा फिरू. आमचे गावात आलाय असा 3 चेंडू फेकले गेलेत. उर्वरित चेंडू शिल्लक आहेत 3. उर्वरित चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजेच 3. नवीन फलंदाज नितेश गोलंदाज आकाश. पुढील चेंडू यावेळेस 1 धाव परिपूर्ण करताना आपण पाहतायत. हे 2 फलंदाज स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 67 रन. 67 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. मोठं टार्गेट सपाटलाग करताना बॅकफुट वरती आपण पाहतायत. एकलव्य संघ 2 चेंडू शिल्लक आणि अजून देखील 40 धावेच टार्गेट समोर. औपचारिकता बाकी आपण पाहतोय. आकाश गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय.
या षटकातील 5वा चेंडू घेऊन आकाश ओव्हर द विकेट स्टार आयकॉन प्लेअर. यावेळेस आपण पाहतोय कॉट बॅन होताना परतले गेलाय तंबू मध्ये तन्मय गॉन. आहे बघा या भारत देशावर आमचा पहिला हक्क आहे बघा या भारत देशावर. या भारताचा सातबारा आहे आदिवाशांच्या नावावर. या भारताचा सातबारा आहे आदिवाशांच्या नावावर. भारताचा सातबारा आहे आदिवाशांच्या धन्यवाद नावावर. डीजे. यावेळेस अंतिम चेंडू चांगल्या पद्धतीने अप्पर कट भावेश कोल्हेकर यांच्या माध्यमातून चौकार येतोय आणि या ठिकाणी हा सामना आपण पाहतायत 35 धावाने माहीम वॉरियर्स हा संघ जिंकतोय. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन. चला हँडशेक करून घ्या, बंधनकारक आहे हस्तांदोलन करणे.